श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा। दुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेले रघुनंदन। सर्व दुःखांचे मूळ भगवंतापासून झालो दूर। रामा वाचून प्रपंचात नाही सुख, कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख। कोळशाने हात काळा झाला, त्याने दुःखी कष्टी झाला। ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला, आपण मात्र नाही ओळखला। तैसा प्रपंच दुःखाचा झाला, भगवंता वाचून वाया गेला। जगातील ऐश्वर्य मानाची प्राप्ती, राम राया विण साधकाला न देती। जे जे वैभव जगती, ते ते आले हाती। वाया सर्व जाते, हाती न येता रघुपती। परमात्म्याचे विस्मरण, हेच बीज जाणावे मूळ कारण। काळजी चिंता अहंकार, भीती तळमळ फार, हा झाला त्याचाच विस्तार। तात्पर्य, कडू बी पेरले, त्याचे गोड फळ नाही आले। काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीत जन्मती। म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी परमात्म्याला दूरच करतील दोन्ही। व्यवहार सद्वासना सदाचरण, लौकिक संतती संपत्ती। शास्त्राचे मनन, सर्व काही रामाविण वाटे शून्य। संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती, सर्व वैभव जरी आले हाती, तरी रामाविण आहे फजिती। प्रपंची ठेवता दक्षता, न विसंबे रघुनाथा। तोच प्रपंची सुखी जाणा, प्रपंच करावा सर्वांनी जपून। पण रामाचे स्मरण राखून, सर्वस्वी व्हावे भगवंताचे। मी माझे सोडोनी साचे, भगवंताचे होऊन राहणे। याहून दुजे काही न करणे, मी करता नव्हे जाणून करी कर्म। त्याला बाधेना कलीचा मार्ग, दुष्ट अभिमानाला न पडावे बळी। त्याचा मालक होईल कली, कली जेथे शिरला, त्याने राम दूर केला। भगवंताचे स्मरण सांभाळून, कोणताही करावा व्यवसाय जपून। हेच प्रापंचिकास मुख्य साधन, करता मी नव्हे करता राम। ही मनात जाणून खूण, करावा व्यवहार जतन। रामा परते हित, मानी त्याचा होई घात। जोवर करता मी हे ध्यानी, तोवर मन न लागले राघवचरणी। मीपणा टाकावा, अभिमान सोडावा, सुख येईल त्याचे मागे हा विश्वास बाळगावा। ज्याने केले सर्वच रामासर्पण, तेथे मीपणास नाही ठाव ठिकाण। पापाचे न व्हावे आपण धनी, करता राम जाणून मनी। राम सेवे परते हित, सत्य सत्य नाही या जगात। म्हणून रामास व्हावे अनन्य शरण, दुःख दूर व्हावयास मुख्य साधन। मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे। म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा, ज्याने जोडला राम राणा। ज्याने देह केला रामास अर्पण, धन्य धन्य त्याचे जीवन। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी, अखंड असावे भगवंताचे स्मरण। तो दूर करील दुःखाचे कारण। श्रीराम समर्थ। दासबोध, समास 11 दशक 19। विषय, समत्व आणि स्थिर बुद्धी। समत्व म्हणजे काय? समत्व म्हणजे सुखदुःखात समान राहणे, यश अपयशात मन स्थिर ठेवणे। परिस्थिती बदलली तरी अंतर्मन शांत ठेवणे। समर्थ सांगतात, समत्व हेच ज्ञानी मनुष्याचे लक्षण आहे। मन अस्थिर का होते? अपेक्षा, आसक्ती, अहंकार, भीती। एक उदाहरण,
2 व्यक्तींना अपयश आले. एक निराश झाला, दुसरा शांत राहून पुन्हा प्रयत्न करू लागला. दुसऱ्याकडे समत्व होते. समत्व का आवश्यक आहे? मानसिक शांततेसाठी, योग्य निर्णयासाठी, दुःख कमी करण्यासाठी. समत्व कसे वाढवावे? समर्थ सांगतात, प्रत्येक गोष्ट तात्पुरती आहे हे समजा. अपेक्षा कमी करा, विवेक वापरा, आत्मविश्वास ठेवा. साधना आणि समत्व. ध्यान, नामस्मरण, प्राणायाम, आत्मचिंतन या गोष्टींमुळे मन स्थिर होते. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी सुखदुःखात समभावाने राहिले. एक साधा दृष्टांत. डोंगरावर वारा, पाऊस, ऊन येते, पण डोंगर स्थिर राहतो. तसेच समत्व असलेला मनुष्य परिस्थितीतही स्थिर राहतो. अंतिम सार. समास 11:19 आपल्याला सांगते, समत्व ठेवा, परिस्थितीने विचलित होऊ नका, विवेक वापरा आणि साधना करा. असे जीवन जगणारा मनुष्य शांत, स्थिर आणि ज्ञानी होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 11:20. समारोपात्मक प्रवचन. अंतर्मन शुद्ध करून आत्मस्वरूपाकडे जाण्याचा मार्ग. समास 11 मध्ये आपण काय शिकलो? या समासात समर्थांनी सांगितले, आत्मज्ञान, माया, देहबुद्धी, अहंभाव, मन नियंत्रण, चित्तशुद्धी, वासनाशुद्धी, संगती, श्रद्धा, निश्चय, विवेक, शांती, संतोष, धैर्य, भक्ती, सद्गुरु, वैराग्य, आत्मस्वरूप, समत्व. समर्थांचा मुख्य संदेश. समर्थ सांगतात, बाह्य जग जिंकण्यापेक्षा स्वतःचे मन जिंकणे अधिक महत्त्वाचे आहे. आत्मज्ञानाचा मार्ग. मन शुद्ध करा, विवेक जागृत ठेवा, अहंकार कमी करा, भक्ती आणि वैराग्य वाढवा. एक प्रभावी उदाहरण. आरशावर धूळ असेल तर चेहरा दिसत नाही. धूळ काढली तर प्रतिबिंब स्पष्ट दिसते. तसेच मन शुद्ध झाले तर आत्मस्वरूप स्पष्ट दिसते. संसार आणि साधना. समर्थ संसार सोडायला सांगत नाही. ते सांगतात, संसारात राहा पण त्यात अडकू नका. कर्तव्य करा पण अहंकार ठेवू नका. साधकाचे खरे लक्षण. शांत मन, समत्व, नम्रता, श्रद्धा, सत्संग, सेवा. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी स्वतःच्या जीवनातून हे सर्व दाखवून दिले. अंतिम दृष्टांत. समुद्रात अनेक नद्या मिळतात तरी समुद्र स्थिर राहतो. तसेच ज्ञानी मनुष्य परिस्थिती बदलली तरी शांत राहतो. समास 11चा अंतिम सार. समर्थ आपल्याला सांगतात, स्वतःला ओळखा, मन शुद्ध करा, अहंकार सोडा, भक्ती आणि विवेक वाढवा आणि आत्मस्वरूपाचा अनुभव घ्या. अंतिम निष्कर्ष. समास 11 आपल्याला शिकवतो, खरी यात्रा बाहेरची नसून अंतर्मनाची आहे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.